हाय फ्रेंड्स, मी बनवत आहे आज पाटवडी। तर त्याच्यासाठी मी हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत, त्यामध्ये लसूण, थोडीशी कोथिंबीर असं टाकून आपण ह्याला वाटून घेऊ। पाटवडीसाठी आपण पहिलं कढईमध्ये तेल टाकूया, त्याच्यामध्ये जिरे टाकूया, जिरे त्याच्यानंतर आपण हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण वाटून घेतलेले आहे ते टाकूया। त्याच्यामध्ये हळद टाकूया, थोडीशी मीठ टाकूया, हा बघा फ्राय झालेला आहे। त्याच्यामध्ये पाणी टाकूया आपण। आता पाण्याला उकळी आली की आपण त्याच्यामध्ये बेसन टाकूया। हे बघा पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे, तर आपण त्याच्यामध्ये आता बेसन टाकूया। बेसन असं चाळून टाकायचं, त्याच्या गाठी होत नाही। तर बघा मी बेसन टाकलेलं आहे, तर आपण त्याला व्यवस्थित हलवून घेऊया। पाहू शकता आपण गाठ एक पण झाली नाहीये बेसन मध्ये। आपण आता त्याला वाफ देऊन घेऊया। मीठ इकडचं दिसू दे। हे बघा बेसन चांगलं झालेलं आहे। हे नाही, हे बघा मी वाफ द्यायला ठेवलेलं आहे आता। तोपर्यंत आपण ग्रेव्हीचं वाटण तयार करूया। मी ग्रेव्हीचं वाटण तयार करते। त्यासाठी भाजलेला कांदा, खोबरं, हे आलं लसूण खोबरं आहे, भाजलेलं आहे ते पण। थोडीशी कोथिंबीर, एक टमाटर टाकते त्यात। हे बघा
मी आता याला वाटून घेते. चला तर मग आपण वाटूया याला. हे बघा मी वाटून घेतलेलं आहे. आता आपण पीठ तयार झाले का बघूया. आपलं पीठ तयार झालेलं आहे, त्याला वाफ आलेली आहे. तर चला त्याला थापून घेऊया आपण. तर मी ताटाला तेल लावून घेते पहिलं. आपण त्याच्यामध्ये आता हे बेसन आहे ना ते टाकून घेऊया. त्याला थापून घेऊया व्यवस्थित. मी तर थापून घेतलेलं आहे बेसन, पाहू शकता तुम्ही कसं थापलेलं आहे. त्याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकते. आता या कढईमध्ये थोडंसं पीठ उरलेलं आहे, आपण ते रस्स्यासाठी वापरायचं. त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते. तर मी इथं ग्रेव्हीसाठी कढई ठेवलेली आहे, त्याच्यात आपण तेल टाकून घेऊया. हा वाटप वाटलं होतं ना ते ग्रेव्हीसाठी वाटप वाटलेलं. तर आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ. पाहू शकता मसाला आपला फ्राय झाला आहे. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया. चवीनुसार मीठ टाकायचं. हळद टाकायची. त्याच्यामध्ये आपण घरचा मसाला टाकूया. व्यवस्थित असं हलवून घेऊया. थोडासा गरम मसाला बनवूया. गरम मसाला टाकूया. पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे. कढईमध्ये आपण पाणी काढलेलं होतं ना ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. पाहू शकता हा मस्त रस्सा असा तयार झालेला आहे पाटवडीचा. तर मी तुम्हाला सर्व करून दाखवते सगळं. तर आपण थोडीशी याच्यावरती कोथिंबीर टाकूया. मस्त असं सर्व करून दाखवते तुम्हाला. हे बघा आपलं पाटवडी तयार आहे. मस्त असं मी तुम्हाला खाऊन दाखवते. मस्त आहे, छान आहे. तर चला तर मग असंच छान छान रेसिपीसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. मस्त खा, स्वस्त राहा.